मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल झाले। मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला। तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा भागही मान्सून लागला। मेट्रो 3च्या वरळी मेट्रो स्थानकातही छताला गळती लागली। तिकीट काउंटर जवळ छत गळती झाली। मेट्रो स्थानकावर गळतीखाली चक्क बादली लावली गेली, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। मुसळधार पावसामुळे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे तिथे बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पत्र्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे वेटिंग हॉलमध्ये मात्र पाणी शिरलंय। बदलापुरात मुसळधार पावसामुळे घर कोसळलं। घरकुल योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने घरावर छत टाकायचं बाकी होतं, यामुळे पावसाचं पाणी घरातील जमीन मुरलं आणि घर कोसळलं। शासनाने दुसरा हप्ता दिला असता तर डोक्यावर छत राहिलं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। भिवंडीत जोरदार पाऊस झाला, यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं, तर पद्मानगरमधील अनेक नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरलं। यामुळे मनपा प्रशासनाचा नालेसफाईचा दावा फोल ठरला, तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। IIT मुंबईच्या पवई येथील लेक साईट परिसरात मगर मुक्त संचार करताना आढळून आले। मंगळवारी रात्री साधारण 6 फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली। या दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कल्याण डोंबिवलीतील मुसळधार पावसामुळे सोनारपाडा गावातील घरावर 50 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलं। झाड खूप मोठं असल्यामुळे घरांचं नुकसान झालं। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वेळ नदीला पूर आला। यानंतर 4 गावांचा संपर्क तुटलाय। जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, करंदी आणि मुखई या गावांचा संपर्क तुटलाय। वेळ नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला। महाबळेश्वरमध्ये पावसानं धुवाधार बॅटिंग केली। जवळपास 2 तास सलग मुसळधार पाऊस पडल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झालेत। पावसामुळे गटारे तुंबल्याने महाबळेश्वरमधील रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं, त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातून आलेले पर्यटक वैतागले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडजवळच्या कैशेडी बोगद्याजवळ मोठा धोका निर्माण झाला आहे। मुसळधार पावसामुळे या भागात दरडी कोसळत आहेत, त्यामुळे वाहन चालकांसाठी हे प्राणघातक ठरू शकतं। या बोगद्याजवळचा रस्ता डोंगर फोडून तयार करण्यात आलाय। पहिल्याच पावसात दरडी आणि मोठ्या प्रमाणात दगड कोसळले। लातूर शहरात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे इस्लामपुरा भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय, तर नुकसान झाल्यामुळे नागरिकांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली। लातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते, मात्र पाणी साचल्याने नालेसफाईची पोलखोल झाली। पाणी साचलेल्या परिसरात नालेसफाई न झाल्याचा आरोप त्या ठिकाणी नागरिकांनी केला। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे रामतीर्थ गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्य पाण्यात भिजल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत, त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली। बीडच्या लिंबोडी येथील प्रकल्पाचे दरवाजे पाटबंधारे विभागाने न बसवल्याने पाट फुटलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचं मोठं नुकसान झालंय, तर पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शासनाने पंचनामे तयार करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत। यावेळी एका एसटी बस चालकाने बस थेट पुराच्या पाण्यात घातले। पुराचा कसलाही अंदाज नसताना बसमधील प्रवाशांची जीवाची काळजी न करता बस पुलावर चढवली आहे। या घटनेमुळे चालकावर बार्शी आगार प्रमुख यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे। बदलापूरच्या म्हाडा कॉलनी भागात स्लॅबचा प्लास्टर कोसळला। या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली। पावसामुळे ही बिल्डिंग जीर्ण झाली असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पालिकेने या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे।